आज ना माझ्या मैत्रिणीच्या घराची घरभरणी होती आणि मला तिकडे जायचं होतं. कपाट उघडलं आणि एवढ्या साऱ्या साड्या पाहून कोणती साडी घालू ते कन्फ्युजन झालं. फायनली ही साडी सिलेक्ट केली. तुमच्या पण बाबतीत असंच घडतं मला माहिती आहे, कारण सगळ्या स्त्रिया असंच करतात. घरभरणी जवळच होती म्हणून मग आम्ही टू व्हीलरवर निघालो. ओम आणि मी निघालो, पण रस्त्याने ना खूपच ऊन लागत होतं. 15 मिनटात आम्ही तिथे जाऊन पोचलो. आता बिल्डिंगचा एंट्रन्स त्यांनी खूपच छान सजवलेला होता. 6व्या मजल्यावर त्यांचं घर आहे आणि घराच्या बाहेर त्यांनी सुंदर फुलांची आरास केलेली होती. सत्यनारायणची पूजाही त्यांनी छान मांडलेली होती. मग काय हळदी कुंकू वाहिलं आणि प्रसाद घेतला. ताईंची आणि भाऊंची भेट घेतली. किचन ओट्यावर त्यांनी मातीच्या अशा छोट्या छोट्या वस्तू ठेवून पूर्ण किचन ओटा डेकोरेट केलेला होता. शेगडीची पूजा करून दूध पण उतू घातलेलं होतं. सुंदर असं घर होतं आणि 6व्या मजल्यावरून बाजूचा व्ह्यू बघा कसा दिसतोय. तर ताईंनी ना खूप कष्टाने हे घर घेतलेलं आहे आणि त्यांनी मॅनिफेस्ट केलेलं होतं. त्यांच्या बाबतीत ना मॅनिफेस्टिंग अगदीच खरं ठरलेलं आहे आणि घर झालं म्हणून त्यांच्या तोंडावर दिसणारा आनंद बघा किती आहे. घर खूपच छान होतं आणि ताईंना झालेला आनंद पाहून मलाही खूप आनंद झालेला होता. त्यांच्या घरातनं उजेड पण खूप येत होता. खूप सुंदर वाटलं आणि मग खाली आलो. त्यानंतर जेवणं केली. जेवणाचा स्वयंपाक पण खूप छान होता. आता इथे आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर बाहेर हे आमचं मिरचीचं झाड होतं. त्या मिरचीच्या झाडाला ना मिरच्या आलेल्या होत्या. मिरच्या काही खूप नव्हत्या, पण आपण लावलेल्या झाडाला मिरच्या आलेल्या पाहून आनंद झाला. मग त्या मिरच्या तोडल्या. त्या आता मुलांचे ना डेट चालू झालेले आहे. आज दोघा पोरांची डीजे नाईट होती. मग त्यांना आवरून 4 वाजता जायचं होतं. आता हे दोघंही छान आवरून निघाले आणि कोइन्सिडेंटली बघा त्यांचे दोघांचे ड्रेसचे कलर मॅचिंग झाले. मग बाहेर आल्यानंतर त्यांनी खूप सारे फोटो काढले. फोटो काढल्यानंतर दोघांची भांडणं झाले. तुमच्या मुलांचे होतात का असे भांडणं? कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर ते दोघं निघाले. त्यांना बाय केलं आणि असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.